सूत्रसंचालक हे जेव्हा म्हणते ना, तर मी एक नेहमी उदाहरण देते की एखादा मोगऱ्याचा गजरा असतो बघ, की त्या मोगऱ्याच्या गजऱ्यामध्ये ती टवटवीत फुलं आपल्याला समोर आली की किती तो छान वाटतो गजरा. तर मला असं नेहमी वाटतं की कोणतेही स्टेजवरचे कलाकार ही ती फुलं असतात आणि त्या सगळ्या कलाकारांना बांधून ठेवायचं काम आपण करायचं असतं. जसं मोगऱ्याच्या गजऱ्यामध्ये दोरा काय करतो, तर दोरा फक्त त्या फुलांना बांधून ठेवायचं काम करत असतो. त्यामुळे सूत्रसंचालकाने दोऱ्याची भूमिका केली पाहिजे, फुलं व्हायला नाही गेलं पाहिजे. लोकांना गोष्ट ऐकायला खूप आवडते. म्हणजे निवेदनात सगळ्यात महत्वाची बाब जर काही असेल तर ते निवेदन करत असताना तुम्हाला त्या व्यक्तीची गोष्ट सांगता आली पाहिजे. म्हणजे आता गाण्याचे बरेच कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये समजा मंगेश पाडगावकरांचा कार्यक्रम आहे, श्रीनिवास खळेंच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे, देवकाकांच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. तर या सगळ्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या किती महत्वाच्या आहेत आणि त्या आपण कार्यक्रमातनं सांगितल्या पाहिजेत. आपलं क्षेत्र इतकं विचित्र आहे की त्या क्षेत्रामध्ये आपण वावरणं, सहज वावरणं हे सुद्धा खूप काही वेळेला घरच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकतं. नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. पण आमच्या नात्यांमध्ये म्हणजे आम्ही संपूर्ण फॅमिली इतकं एकमेकांशी कनेक्टेड आहोत आणि कम्युनिकेशन, कारण संवाद महत्वाचा आणि विश्वास महत्वाचा. संवाद आणि विश्वास याच्या जोरावर आपण जर एकत्र राहिलो तर छान आपलं कुटुंब राहू शकतं आणि कुटुंबाचा जेव्हा सपोर्ट असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण उत्तम रीतीने काम करू शकतो. हे मी नक्की अगदी ठामपणे सांगू शकते. नमस्कार मंडळी, ब्रेक झालाय आणि आता पुन्हा आजचा शुक्रवार आपण भेटलोय. आता आपण उत्तरा मोनेशी पुन्हा गप्पा मारणार आहोत. उत्तरा मोने म्हणजे काय, जिला आपण वाचू शकतो, बघू शकतो आणि जिला आपण ऐकूही शकतो. उत्तरा, खूप छान. तू निवेदन हे क्षेत्र निवडलंस, तर या क्षेत्रात येणारी चॅलेंजेस काय आहेत ते मला सांग. अगदी म्हणजे खरं तर मी सगळे निवेदक जे या क्षेत्रात येऊ पाहतायत त्यांनाही मी नक्की हे सांगेन की निवेदन करणं सोपं नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास करताना म्हणजे कोणतंही निवेदन तुम्हाला करायचंय, कोणत्याही कार्यक्रमाचं करायचंय तर त्याचा त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि तो अभ्यास जेव्हा तुमचा उत्तम असतो ना तेव्हा तुम्ही छान पद्धतीने तो कार्यक्रम सादर करू शकता. आणि म्हणजे त्या अभ्यासाच्याच एक दोन गोष्टी मला नक्की सगळ्यांना सांगायच्या आहेत की चॅलेंजेस खूप असतात. एक तर तो विषय पुढे न्यायचा असतो आणि तो विषय पुढे नेताना त्याचा जर अभ्यास पूर्ण असेल तर तो कुठेही जरी ते सूत्र पुढे गेलं तरी आपण त्याला परत एकदा जागेवर आणू शकतो. अशी गोष्ट घडली की सुरेश भटांचा आम्ही एक कार्यक्रम केला. सुरेश भट नुकतेच गेले होते आणि त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये करायचा होता. तर त्या कार्यक्रमात गायला सगळी दिग्गज मंडळी होती. रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, मृदुला दाढे, रंजना जोगळेकर हे सगळे गायला होते. आणि आठवणी सांगायला माझ्याबरोबर जब्बार पटेल आणि हृदयनाथ मंगेशकर असे होते. तर आमचं खरं तर ठरलं होतं की अमुक अमुक गाण्यानंतर ना मी बाळासाहेबांना प्रश्न विचारीन, त्यांनी त्याच्या आठवणी सांगायच्या आणि मग आम्ही पुढे जायचो. पण त्यांचा ऋणानुबंध इतका होता, म्हणजे सुरेश भट आणि बाळासाहेब, हृदयनाथ मंगेशकर यांचा ऋणानुबंधच इतका आहे आणि त्यांच्याकडे आठवणी इतक्या आहेत की प्रत्येक गाण्यानंतर असं व्हायचं की मी त्या गाण्याचं सूत्र पुढे नेलेलं असायचं. कुठेतरी पुढच्या गाण्याशी मी जवळ जाते तोपर्यंत यांना काहीतरी छान आठवायचं. अर्थातच कारण त्या आठवणी ऐकायलाच लोक आलेले होते, त्यामुळे आम्ही ती आठवण ते सांगायचे. पण मग माझं कौशल्य किंवा माझं टास्क महत्वाचं हे होतं की त्या आठवणीनंतर पुन्हा एकदा मला सगळं जुळवून त्या पुढच्या गाण्याकडे यायचं होतं. तर हे आपल्याला करावं लागतं. मग हे मला का बरं पडलं का किंवा का मला ते जमू शकलं, एक तर सुरेश भटांच्या सगळ्या कवितांचा, सगळ्या गझलांचा अभ्यास केला होता. सुरेश भटांचं संपूर्ण आयुष्य नेमकं काय होतं, कसं होतं याचा सगळा अभ्यास झालेला होता. माझी टिपणं योग्य काढलेली होती, म्हणून मला ते शक्य झालं की तो तुकडा वाटला नाही. बाळासाहेबांच्या आठवणीलाच जोडून मी पुन्हा एकदा पुढे जात होते. त्यामुळे ते आपल्याला बघावं लागतं. किंवा ना लोकांना गोष्ट ऐकायला खूप आवडते. म्हणजे निवेदनात सगळ्यात महत्वाची बाब जर काही असेल तर ते निवेदन करत असताना तुम्हाला त्या व्यक्तीची गोष्ट सांगता आली पाहिजे. म्हणजे आता गाण्याचे बरेच कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये समजा मंगेश पाडगावकरांचा कार्यक्रम आहे, श्रीनिवास खळेंच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे, देवकाकांच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे.
तर या सगळ्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या किती महत्वाच्या आहेत आणि त्या आपण कार्यक्रमातनं सांगितल्या पाहिजेत. म्हणजे आता एक तुला उदाहरण सांगते. पाडगावकरांचं एक गाणं आहे बघ, सावर रे सावर रे उंच उंच झुला. आता त्याच्यात एक ओळ आहे की उंच उंच झुला सुख मला भिवविते सांगू कसे मी तुला. आता खरं तर सुख आहे, मग ते का भिववतं? तर त्याच्या मागे ना एक गोष्ट आहे आणि ती पाडगावकरांनी मला सांगितली होती. त्यामुळे ती गोष्ट मी या कार्यक्रमातनं जेव्हा सांगते तेव्हा लोकांना त्याच्याशी आम्हाला पण ऐकायला आवडेल. नक्की ती सांगेन. झालं होतं असं की पाडगावकरांच्या लहानपणी वेंगुर्ल्याला त्यांचं बालपण गेलं आणि त्यांच्या लहानपणी ना झोपाळ्यावर बसून झोके घ्यायचे. हे तर सगळ्यांनीच लहानपणी केलंय, पण कोकणात विशेषतः ना तो असा पूर्ण आडवा झोपाळा आणि समोर ना भाल असतं. भाल म्हणजे भिंतीचा एक भाग जो पुढे खाली आलेला असतो ते भाल असतं. तर सगळ्यांची लहानपणी त्यांच्या असं होतं की झोपाळ्यावर बसायचं, झोका इतका उंच घ्यायचा की त्या भालाला पाय टेकवायचे आणि खाली यायचं. सगळी मुलं असं करायचे, पण त्यांना पाडगावकरांना त्या वयामध्ये त्या झोपाळ्याची भीती वाटायची. झोपाळा तर सुखाचा वाटायचा, पण जेव्हा ती उंच जायचा झोपाळा आणि ते भालाला पाय लावायची मुलं, तेव्हा ह्यांना मनातनं खूप भीती वाटायची. आणि मला लहानपणी माहितीये ना की एखाद्या मुलाला भीती वाटते म्हटल्यानंतर सगळी मुलं तसंच करायची. त्यांच्या आयुष्यात ही गोष्ट लहानपणी इतक्यांदा घडली की ते कुठेतरी त्यांच्या मनात ते राहिलं आणि जेव्हा त्यांनी हे गाणं लिहिलं तेव्हा ती भावना त्यांच्या गीतातनं आली की उंच उंच झुला, झोका उंच जातोय, सुख वाटतंय, पण सुख मला भिवविते सांगू कसे मी तुला, म्हणून मला सावर दे. सो ही गाण्याची बॅकग्राऊंड आहे आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. आणि प्रत्येक कवितेमागे किंवा एखाद्या प्रत्येक गाण्यामागे काहीतरी घडलेलं असं, म्हणूनच त्या कवीचे हातून ती कविता लिहिली गेलेली जाते. म्हणून मग जेव्हा आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात ही गोष्ट सांगतो आणि मग ते गाणं सादर होतं तेव्हा त्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. खरंय. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की गाण्याच्या कार्यक्रमात गायक असतात, त्या गायकांना आपण पुढे न्यायचं असतं. त्यामुळे सूत्रसंचालक हे जेव्हा म्हणते ना, तर मी एक नेहमी उदाहरण देते की एखादा मोगऱ्याचा गजरा असतो बघ, की त्या मोगऱ्याच्या गजऱ्यामध्ये ती टवटवीत फुलं आपल्या समोर आली की किती तो छान वाटतो गजरा. तर मला असं नेहमी वाटतं की कोणतेही स्टेजवरचे कलाकार हे ती फुलं असतात आणि त्या सगळ्या कलाकारांना बांधून ठेवायचं काम आपण करायचं असतं. जसं मोगऱ्याच्या गजऱ्यामध्ये दोरा काय करतो, तर दोरा फक्त त्या फुलांना बांधून ठेवायचं काम करत असतो. त्यामुळे सूत्रसंचालकाने दोऱ्याची भूमिका केली पाहिजे, फुलं व्हायला नाही गेलं पाहिजे. त्यामुळे मला नेहमी हे वाटतं की आपण सूत्रसंचालकाने तो छान घट्ट दोरा जर झाला ना तर तो कार्यक्रम छान उठून येतो. म्हणजे आता बघ ना, आपण गप्पा मारतोय, एरवी मी तुझी भूमिका करत असते तू असं किती छान की तू मला फक्त पुढे नेतेस, म्हणजे सूत्र पुढे नेण्याचं काम करतेस. आज दोऱ्याचं काम तुझं चाललंय. असं म्हणजे हेच निवेदनात करायला हवं किंवा हे केलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो. आता अनेकदा आपण पाहतो तो कॉम्पेरर्स इतकं बोलतो की त्या प्रमुख पाहुण्यांना त्या कलाकारांना काही बोलण्यासाठी शिल्लकच राहत नाही. मला असं वाटतं लोक त्यांना ऐकायला आलेले असतात ना, की वारंवार तोच निवेदक, तेच बोलणं, तेच ऐकणं. बरोबर, अगदी अगदी खरं. आता हे निवेदन करत असताना वर्षानुवर्ष तू हे काम करतेस, तर हे करत असताना तुझ्या फॅमिलीचा तुला किती सपोर्ट मिळाला? नक्कीच फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठा आहे. कारण माहितीये ना की कोणत्याही एका स्त्रीला कार्यक्रम जर करायचे किंवा या क्षेत्रात काम करायचंय तर घरचा सपोर्ट हा खूप महत्वाचा. माझ्याकडे एकतर सासूबाई आणि आम्ही एकत्र होतो, दीर, सासूबाई, आम्ही, माझा नवरा आणि मुलगा, असे आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळे मुलाच्या लहानपणी मला ती चिंता नव्हती. मी घराच्या बाहेर जरी पडले तरी मुलगा सासूबाईंकडे सुपूर्द असायचा. आणि पुढे मग त्याची शाळा आणि या सगळ्यातनं सुद्धा असं व्हायचं की संध्याकाळी म्हणजे तो शाळेतनं आला आणि नवरा ऑफिसमधनं आला की मग नवरा आणि मुलगा असे दोघे फिरायला जायचे. म्हणजे सासूबाईंवरचं पण बर्डन थोडंसं कमी व्हायचं. तर या सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या. माझा नवरा अरविंद आणि मुलगा अमेय, काय करतो? दोघांचीही साथ अप्रतिम आहे.
मुलगा आता माझ्याच बरोबर, म्हणजे माझी मिती ग्रुप हा माझी इव्हेंट कंपनी आहे. आम्ही प्रोडक्शन करतो, आम्ही डिजिटल प्रोग्रामिंग करतो, वेगवेगळे इव्हेंट्स करतो. या सगळ्यामध्ये पूर्ण मॅनेजमेंटचं काम जे आहे आता ते पूर्णपणे अमेय करतो, माझा मुलगा करतो. आणि नवऱ्याने रिटायरमेंट घेतली लवकरच. तो बीएससी मध्ये ऑफिसर होता, पण तो खूप वयाच्या खूप लवकर त्याने जॉब सुरू केला होता. त्यामुळे जेव्हा 30 वर्ष त्याच्या नोकरीला कंप्लीट झाली तेव्हा त्याने VRS घेतली आणि आता तो आमचा मिती ग्रुपचा फुल टाइम अकाउंटंट आहे. म्हणजे हे वेगळंच ऐकायला मिळतंय. कारण अनेकदा काय होतं, नवऱ्याच्या बिझनेसमध्ये बायको हेल्प खूप करत असते. बरोबर, तिचं तर सहकार्य असतंच. खरंय. शिवाय त्याच्या बिझनेस मधलं काम करणं, ऍडमिनिस्ट्रेशन हे जे आहे ते बघणं हे बायको करत असते. तर तुझ्याकडे उलट आहे, अगदी पुढे गेलीयस आणि तो तुला खांद्याला खांदा लावून तो मदत करतो. आणि तुला सांगू, आपलं क्षेत्र इतकं विचित्र आहे की त्या क्षेत्रामध्ये आपण वावरणं, सहज वावरणं हे सुद्धा खूप काही वेळेला घरच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकतं. नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. पण आमच्या नात्यांमध्ये म्हणजे आम्ही संपूर्ण फॅमिली इतकं एकमेकांशी कनेक्टेड आहोत. आणि कम्युनिकेशन, कारण संवाद महत्वाचा आणि विश्वास महत्वाचा. संवाद आणि विश्वास याच्या जोरावर आपण जर एकत्र राहिलो तर छान आपलं कुटुंब राहू शकतं. आणि कुटुंबाचा जेव्हा सपोर्ट असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण उत्तम रीतीने काम करू शकतो. हे मी नक्की अगदी ठामपणे सांगू शकते. खरंय खरंय. उत्तरा, इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना तुझ्या मनात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करावी असं कधी आलं? इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची सुरुवात करणं हे तेव्हा मनात आलं की जेव्हा मी निवेदन करता करता वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी कार्यक्रम करत होते. त्याचं निवेदन करता करता ते मला म्हणायचे की अजून काही कर, कलाकारांना बोलाव, त्या कार्यक्रमासाठी आवश्यक बऱ्याच गोष्टी मी तिथे करायला लागले. आणि मग असं वाटलं की अरे, हा संपूर्ण कार्यक्रम मी करू शकते. तो विश्वास जेव्हा आला तेव्हा मी ठरवलं की आपण आपली इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची. बरं, तेव्हा ना असं इव्हेंट मॅनेजमेंट असं नव्हतं. आपण कार्यक्रम करत जायचो आणि पुढे पुढे जात जायचो. आणि त्याआधी मी रेडिओची एजन्सी सुरू केली होती. 2002 साली मी अमेय क्रिएशन नावानी माझी रेडिओची अप्रूव्ड एजन्सी आहे. म्हणजे रेडिओला मी स्पॉन्सर प्रोग्राम करून देत होते. म्हणजे तिथे सुद्धा गमतीने मी असं म्हणते की आकाशवाणी पूर्वी आम्हाला मानधन द्यायचं, आता मी दुपटी तिपटीने मी आकाशवाणीला पैसे देते कारण ते प्रोडक्शन त्याचं कार्यक्रमांचं करायला लागले. पण हे करता करता झालं असं की मला एक बाई भेटल्या. त्या मला म्हणाल्या की तू छान अभ्यास करतेस, निवेदन छान करतेस, कार्यक्रमाची सगळी आखणी चांगली करतेस, तर तू क्रिएटिव्ह पार्टकडे लक्ष दे, त्याचा फायनान्स जो आहे तो मी बघते. तर मला किती बरं वाटलं की खरंच हे स्पॉन्सरशिप मिळवणं हे काही सोपं नाहीये. तर मी म्हटलं की वा, हे किती छान झालं की स्पॉन्सरशिप आपल्याला मिळत असेल तर आपल्याला पूर्ण फोकस आपल्या क्रिएटिव्ह गोष्टींवर करता येईल. म्हणून मी तिला म्हटलं ओके. आम्ही 2 कार्यक्रम ठरवले, नवे सूर नवे तराणे असं कार्यक्रमाचं नाव. आणि त्याचे 2 शोज ठरले, एक पार्ल्याला आणि एक रवींद्र नाट्यमंदिरला, म्हणजे एक दीनानाथला आणि एक पार्ल्याला. आणि त्याच्यात होतं कोण कोण, गायला प्रसाद ओक होता आणि तेव्हा तो अजिंक्य तारा होणार होता. म्हणजे त्याचा रिझल्ट पण लागला नव्हता, पण समाऊ मला वाटलं की नाही तोच होणार अजिंक्य तारा. त्यामुळे मी आधीच त्याची डेट घेतलेली होती. 23 तारखेला त्यांचा रिझल्ट लागला आणि मी 25 आणि 27 असे 2 कार्यक्रम लावलेले होते. त्यामुळे प्रसादोक अजिंक्य तारा झाल्या पहिला कार्यक्रम त्याचा मी केला. कार्यक्रमाला 1 महिना असताना त्या बाई बॅकआउट झाल्या. त्या म्हणल्या की मला काही आता हे फायनान्स उभा करता येणार नाही. आता गोष्ट अशी झाली होती की 1 महिना राहिला होता, सगळ्या कलाकारांच्या तारखा घेतलेल्या होत्या. मी म्हटलं आता मागे नाही हटायचं, आपण जर कलाकारांच्या तारखा घेतल्यात ना तर मग आपण ते सगळं उभं केलंच पाहिजे. तुला सांगते, 1 महिन्यामध्ये त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या म्हणजे 2 शोच्या निर्मितीचा जो काही खर्च होता तो संपूर्ण खर्चाची स्पॉन्सरशिप मी उभी केली. त्यातनं मला 1 पैसा मिळाला नाही, पण मी एकाही कलाकाराचा 1ही रुपया बुडवला नाही. त्यांना त्यांचं मानधन देऊन कार्यक्रम पूर्ण केला. मिती क्रिएशनची सुरुवात ही अशी झाली. त्यामुळे नंतरच्या टप्प्यावर केवळ कॉन्सेप्च्युअल नाही, त्याची निर्मिती, त्याचं प्रोडक्शन, त्याच्या मागच्या टेक्निकल गोष्टी, त्याचं मॅनेजमेंट आणि त्याची स्पॉन्सरशिप, या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. त्या पहिल्याच पावलावर जर मला हा अनुभव आला नसता, त्यामुळे मी म्हटलं ना की वाईट गोष्ट घडते
पण त्यातनं चांगलं काय घडतं तर मी त्या बाईला थँक्यू म्हणते. ती बॅकआउट झाली म्हणून मी एक पाऊल पुढे टाकलं आणि आज ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणून मला पुढची 20 वर्ष, आता मिती क्रिएशनला 20 वर्ष झाली आहेत, त्या 20 वर्षात अनेक कार्यक्रम केले. त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप मिळवण्यापर्यंत, कॉन्सेप्ट पासून स्पॉन्सरशिप पर्यंत सगळं मला करता आलं. त्याचं कारण हे आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे कसं बघतो हा महत्वाचा विषय आहे. बरोबर. आता हे करत असताना तू लेखन पण केलं वेगवेगळ्या क्षेत्रात, तर त्याच्याविषयी सांग की तू कुठे कुठे कुठल्या मॅगझिन मध्ये किंवा वृत्तपत्रांसाठी कशासाठी लिहिलंस ते सांग. मी पुस्तक आहे त्याच्याविषयी सांग. आय रिमेंबर नावाने माझं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 35 महिला आहेत. म्हणजे अगदी मेधा पाटकर किंवा या म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पण महिला आहेत, काही IAS ऑफिसर आहेत, त्याच्यामध्ये महापौर आहेत त्या ज्यांनी महापौरपदी काम केलंय. अशा अनेक 35 महिलांचं आयुष्यातले 4 प्रसंग त्या पुस्तकात आहे. म्हणजे त्या पुस्तकाचं नावच आय रिमेंबर आहे. त्याचं स्ट्रक्चरच असं आहे की कोणतंही पान उघडा, त्याच्यातला एक प्रसंग वाचा आणि पुस्तक बंद करून ठेवून द्या. त्यामुळे या सगळ्या 35 महिलांचं पुस्तक आय रिमेंबर हे आहे. आणि मंगेश पाडगावकरांशी गप्पा मारून साप्ताहिक विवेकमध्ये माझा एक वर्षभराचा कॉलम होता, माझे जीवन गाणे या नावाने. मी त्याचंही पुस्तक झालं पुढे आणि साप्ताहिक विवेकनेच ते प्रसिद्ध केलं, विवेक प्रकाशनाने. त्याच्यामुळे तेही एक पुस्तक आहे. खरं तर लिखाण खूप झालं, पण पुस्तकं ह्याची 4च झाली, कारण पुढे माझ्याकडनं त्याचा पुढे फॉलोअप नाही झाला. कारण आणखी पुस्तकं होऊ शकतील इतकं भरपूर मटेरियल माझ्याकडे लिहिलेलं आहे. आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या मुलाखती असतील, लेखन असेल, या माध्यमातनं सगळ्या वर्तमानपत्रांसाठी मला लिहिता आलं, लेखन करता आलं. आणि मग त्याचाच कुठेतरी परिणाम किंवा त्याचंच कुठेतरी कनेक्शन हे माझ्या कार्यक्रमांशी सुद्धा मला जोडता आलं चांगल्या पद्धतीने. उत्तरा, अनेक वेळेला निवेदन करताना खूप आधी जर माहिती असेल तो प्रोग्राम आहे तर छानपैकी त्याची तयारी करता येते. बरोबर. पण असे काही प्रसंग आलेत का वेळच नाही लगेच त्याला निवेदन करायचे, असे काही आलेत का? अडचण सापडली आहेस का? आलेत ना खूप वेळा आलेत असे. खरं तर कारण जेव्हा आपण मी मगाशी म्हटलं तसं की अभ्यास खूप करावा लागतो, त्यामुळे निवेदनाचा कार्यक्रम ठरल्यानंतर एक ठराविक कालावधी मिळतो, तेव्हा त्याचा अभ्यास करता येतो. म्हणजे मला आठवतंय आम्ही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी दिवस जाऊन बसायचे आणि त्या विषयाचं सगळं शोधायचं, पुस्तकं वाचायची, त्याची टिपणं काढायची, त्याची तयारी करायची, हे सातत्याने होत होतं. पण नंतरच्या काळात जेव्हा एक 15-20 वर्ष झाली, एक एस्टॅब्लिश झाल्यानंतर ना लोक असं म्हणतात की तुम्हाला कशाला तयारी करायची. पण मी नक्की सांगेन की असं नसतं. कोणताही कार्यक्रम असला तरी त्याची तयारी ही करावीच लागते. पण आता तुम्ही जेव्हा सीझन्ड होता तेव्हा असं कधी होतं की आयत्या वेळी तुम्हाला बोलावणं येतं. म्हणजे एकच उदाहरण सांगेन, प्रसंग अनेक घडलेत, पण एकच गेल्या वर्षीचाच अनुभव सांगते की आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या शिवराज्याभिषेकाचं 365वं वर्ष सुरू झालं आणि ते सुरू होणार होतं. त्याचा शुभारंभाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा गेटवे ऑफ इंडियाला होणार होता. तिथे जाणता राजा होणार होतं. जाणता राजा हे महानाट्य तिथे सादर होणार होतं. पण त्यापूर्वी त्याचं जे ओपनिंग करायचं असतं, त्याचा जो शुभारंभ करायचा असतो, त्याचं निवेदन मला करायचं होतं. आणि तो फोन मला दुपारी 3 वाजता आला. काहीतरी गडबड झाली त्यांची की आयत्या वेळी ते सांगायचं राहून गेलं आणि अशा गोष्टी. तर त्यांनी मला 3 वाजता सांगितलं की आज संध्याकाळी 6 वाजता गेटवे ऑफ इंडियावर इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुम्हाला करायचंय. आणि विषय काय, तर शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या 365व्या वर्षाची सुरुवात. म्हणजे आता विषयही असा सोपा नव्हता. बरं, तिथे मुख्यमंत्री येणार होते, सांस्कृतिक मंत्री येणार होते, त्यामुळे तो सगळा प्रोटोकॉलही सांभाळायचा होता. तर तुला अक्षरशः सांगते, 3 वाजता मी ऑफिसमध्ये होते, तिथनं घरी निघाले, तयार झाले, कारण शेवटी आपण तयार होणं आणि तिथे पोहोचणं हा पण भाग महत्वाचा होता. आणि वाटेत म्हणजे आता सोपं झालंय म्हणून गुगलवरनं आपण काही शोधतो, पण त्याचे फक्त संदर्भ मिळू शकतात. शेवटी तुम्ही वाचलेलं जे असतं तेच कुठेतरी तुम्हाला उपयोगी पडतं. आणि मग सगळ्या ज्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचल्या होत्या, राज्याभिषेक त्यांचा कसा झाला, त्यावेळी काय काय गोष्टी घडल्या, तेव्हाचं तिथलं चित्रण नेमकं कसं होतं, हे सगळं वाचलेलं डोळ्यापुढे आणलं. 1-2 संदर्भ जे बरोबर आहेत ना
हेही चेक Check करावं केलं. लागतं, कारण आपण काहीही बोलून उपयोग नसतो. त्यामुळे ते फक्त मी जाता जाता ऑन द वे चेक केले आणि तुला सांगते 3 वाजताच्या कॉलवर मी 6 वाजता उभी राहिले आणि तो अतिशय सुंदर कार्यक्रम करता आला. त्यामुळे आयत्या वेळी होतं असं कधी कधी, पण आपली तयारी ठेवावी लागते आणि ती तयारी जर आपण पूर्ण ठेवली तर उत्तम कार्यक्रम होतो. होऊ शकतो. आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की जेव्हा वेगवेगळे कार्यक्रम केले तेव्हा गेली 2 वर्ष विश्व मराठी संमेलन झालं महाराष्ट्र शासनातर्फेच. तर महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या विश्व संमेलनाचं आणि त्यानंतर झालेल्या दुसऱ्या विश्व संमेलनात सकाळी 9 ते रात्री 11 असे विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये होतात. मग ते सांगीतिक कार्यक्रम असतात, साहित्याशी जोडणारे कार्यक्रम असतात, अनेक कलावंतांचा सहभाग त्याच्यात असतो. तर हे संपूर्ण 2 वर्षाच्या कार्यक्रमाचं नियोजन त्याचं करायची संधी मला मिळाली. त्यामुळे परदेशातनं जवळपास 400 ते 500 लोक आले होते आणि आपले इथले सगळे मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्यावर प्रेम करणारी अशी सगळी मंडळी असे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि या 2 वर्षी या तिन्ही दिवसांचं म्हणजे एक विश्व संमेलन हे 3 दिवसाचं सकाळी 9 ते रात्री 11 असे सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन आणि आयोजन मला करता आलं. तू बीएमएमचं कधी केलंयस की नाही? बीएमएमचं मी गेली 2 वर्ष मीडिया पार्टनर म्हणून काम करते. म्हणजे न्यू जर्सीला जे झालं 2024ला आता सॅन होजेला झालं आणि 2022ला न्यू जर्सीला झालं. या दोन्ही बीएमएमचं मीडिया पार्टनर म्हणून नीती ग्रुपने काम केलंय. त्यामुळे तेही काम करता आलं. ग्रेट. असे छान छान अनुभव खरं तर आले आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण समृद्ध होणं म्हणजे काय, तर या सगळ्या अनुभवांची शिदोरी आपल्या गाठीशी असली की आपण समृद्ध होतो. आणि त्यामुळे मी आज खूप श्रीमंत आहे असं मी नक्की म्हणेन. तुझी श्रीमंती अशीच दिवसेदिवस वाढत जाओ अशी मी इच्छा व्यक्त करते. थँक्यू. उत्तर आता अजून एक प्रश्न. संध्याकाळी मस्त तू वाचत बसलीयस, गाणी ऐकत बसलीयस आणि अचानक डोरबेल वाजली. बरं. तू दरवाजा उघडलास आणि समोर किशोरीताई उभ्या आहेत, बापरे, मंगेश पाडगावकर उभे आहेत आणि यशवंत देव उभे आहेत. वा वा वा. तर तुला तुझ्या भावना काय असतील त्यांच्याबद्दल? मला वाटतं हे तिघ जर असे आले तर एक छानशी मैफिल जमेल माझ्या घरी असं नक्कीच. कारण या सगळ्यांबरोबर इतके कार्यक्रम केलेत आणि त्यांच्याबरोबर इतके क्षण सहवास त्यांचा मला मिळालाय की खरंच खूप बरं वाटेल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. पाडगावकरांना सांगेन की तुमचं पुस्तक बघा कसं छान वाचलं जातंय. आणि पाडगावकरांच्या बरोबर कार्यक्रम करताना ते नेहमी म्हणायचे की ही कुठच्या धागा घेऊन ती कुठे पुढे जाईल आणि माझ्या कुठच्या कवितेवर येऊन ठेपेल हे मला कळतच नाही असं ते अनेकदा म्हणायचे. आणि त्यांना उत्तरा मोने या नावावरनं सुद्धा ते नेहमी प्रश्नोत्तरा मोने असं म्हणायचे, कारण ही खूप छान प्रश्न विचारते म्हणून आम्हाला छान बोलता येतं असं पाडगावकर म्हणायचे. त्यामुळे पाडगावकरांविषयीचं एक प्रेम निश्चित मनात आहे. पाडगावकरांनी जी बोलगाणी दिली आपल्याला, जी वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपल्यापर्यंत आली, शुक्रतारा मंदवारासारखं गाणं असेल किंवा जसं मी मगाशी म्हटलं सावर रे उंच उंच झुला, असा बेभाना हा वारा, अशी कितीतरी त्यांची गाणी मी त्यांना, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, अशा अनेक कविता असतील. आणि तुला सांगू ह्या सगळ्या कविता त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या त्याचे व्हिडिओज माझ्याकडे आहेत. मला वाटतं मी पाडगावकरांना पुन्हा एकदा ते व्हिडिओ दाखवेन आणि सांगेन बघा प्रेक्षक तुमचं किती छान आतुरतेने वाट बघतायत. आणि पुन्हा एकदा पाडगावकरांना अनुभवायला नक्कीच आवडेल त्यांच्या कवितांच्या माध्यमातनं, गाण्यांच्या माध्यमातनं. देवकाकांना सांगेन की तुला सांगू देवकाकांनी एक सिलेबस तयार केला होता सुगम संगीताचा. काकांच्या बरोबर खूप कार्यक्रम केले. देवकाकांनी माझ्यावर पण एक कविता केली आहे, त्याच्यामुळे ती कविता पुन्हा एकदा त्यांच्याकडनं मला ऐकायला आवडेल. आणि देवकाका शब्दप्रधान गायकीसाठी अतिशय महत्वाचं मोलाचं काम त्यांनी केलंय. आणि आज जेव्हा मी कलाविष्कारच्या माध्यमातून सुगम संगीताचे कोर्सेस जेव्हा घेते तेव्हा मला खूप बरं वाटतं की काकांचा आशीर्वाद माझ्याकडे आहे. काकांची एक कीबोर्ड होता जे देवकाका शेवटपर्यंत अगदी ते वापरायचे. तो कीबोर्ड माझ्याकडे आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्याकडे आहे. जो सिलेबस त्यांनी तयार केला होता तो सिलेबस त्यांनी मला दिलाय, त्यामुळे तो सिलेबस आज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचवतेय आणि एक प्रकारे देवकाकांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा नमस्कार करेन आणि त्यांना सांगेन की हा वारसा
असाच पुढे नेण्याचं बळ मला द्या आणि असे अनेक विद्यार्थी, अनेक गायक तयार होऊ देत जे तुमचा वारसा पुढे नेतील, हे मला सांगायला आवडेल. आणि ताईंबद्दल तर काय सांगायचं, ताईंच्या बरोबर असणं नुसतं हा खूप मोठा त्यांच्या प्रतिभेचा एक भाग होता. आणि मला अनेकदा हा सुखद अनुभव घेता आला की ताई नुसतं बोलत असायच्या आणि मी नुसतं ऐकत असायचे. असं अनेकदा झालंय. वेगवेगळ्या सांगीतिक संकल्पना त्यांनी जशा उलगडून दाखवल्या त्या पुन्हा एकदा आजच्या शास्त्रीय गायकांना त्यांनी ऐकवल्या पाहिजेत असं त्यांना आग्रहाने सांगेन. आणि किशोरीताईंना एवढंच म्हणेन की डोक्यावर हात ठेवा आणि आशीर्वाद द्या. आता किशोरीताईंचा विषय आलाच आहे, तर मला तुझ्या तोंडून एखादं गाणं ऐकायचं. अरे बापरे, काय म्हण, काही गुणगुण. आई ग, गाणं हा विषय आता खूप मागे पडला. मी म्हटलं तसं की मध्यमा पूर्ण केलं, पण जेव्हा निवेदन आणि गाणं असं निवडायची वेळ आली तेव्हा मी निवेदन निवडलं. त्यामुळे गाण्याचा रियाज नाही आता, पण मनात गाणं आहे असं म्हणेन. अगदी लहानपणापासून एक गाणं खूप आवडीचं, माझ्या आवडीचं आहे, ते म्हणायचा प्रयत्न करते, पण मी गायिका नाही. त्यामुळे नक्कीच श्रोत्यांनी जे चुकलं ते माझं आणि जे चांगलं आहे ते अर्थात रसिकांसाठी असं म्हणेन. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में, अनजाने होठों पर क्यों पहचाने गीत है, पहचाने गीत है. कल तक जो बेगाने थे जन्मों के मीत है, जन्मों के मीत है. ओ मितवारे कल तक जो बेगाने थे जन्मों के मीत है. क्या होगा कौन से पल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में. वा, खूप छान. अमृताताई, तुझ्यामुळे मी गायले आज किती वर्षांनी. उत्तरा मी तुला अडचणीत टाकले असे अनेक प्रश्न विचारले, पण तू माझ्या सर्व प्रश्नांना छान उत्तरं दिलीस. येस, तुझ्या नावाप्रमाणे. माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवले आहेत, ते मी तुला देते. क्या बात आहे. डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांच्यात आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि कॉलेज पण आहे. त्यांनी हे तुझ्यासाठी दिले. वा, किती सुंदर, मस्त. खरं तर आयुर्वेद आणि आयुर्वेदावर माझा खूप विश्वास आहे, त्यामुळे हे गिफ्ट खूपच सुंदर आहे. अनिता बाध्यने खास तुझ्यासाठी, तू लिखाण करतेस म्हणून तुला मुद्दाम तिने लिहिलेलं हे पुस्तक तुझ्यासाठी पाठवलं. खूप छान, नक्की. प्यार जिंदगी है. सिरो कंपनीने काही प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचे 250 ते 300 प्रॉडक्ट्स आहेत. बरं. तर हे सर्व अमेरिकन प्रॉडक्ट्स आहेत. एकेका बाटलीची किंमत 4 ते 4,500 आहे. पण सिरो या कंपनीने इकडे आणून अनालिसिस केले आणि इथे हे प्रॉडक्ट बनवले. तर इंडियामध्ये त्याची किंमत 350 ते 400 रुपये आहे. बरं. 3,500-4,000 बघ ना. हो, असे हे यांचे प्रॉडक्ट आहेत वेगवेगळ्याचे, त्याची माहिती दिलेली आहे. ओके. 5 प्रॉडक्ट त्यांनी तुला दिले. वा वा वा, खूपच छान. डॉक्टर पल्लवी प्रधान म्हणून एक आयुर्वेदाचीच डॉक्टर आहे. आता तू ह्याचा नक्की फायदा घे. हो. तिने तुला एक फेशियल फ्री दिले की ज्याची किंमत 5,000 रुपये आहे. बरं. ती तुझे स्किन सर्व स्टडी करते, त्याच्याप्रमाणे प्रॉडक्ट बनवते आणि मग करते. बरं. आणि त्यानंतरची जी ट्रीटमेंट काही तिच्याकडून घेतल्यास, फेशियल्स घेतल्यास, त्याच्यावर तुला ती 15 to 20% डिस्काउंट आहे. वा, थँक्यू सो मच. तसंच डॉक्टर शिवानी मयेकर, तिने तुला 1 वर्षाचे डेंटल ट्रीटमेंट फ्री दिली आहे. बरं. क्लिनिंग, जे छोट्या मोठ्या गोष्टी. बरं. वा वा वा. हे निरगुडकर फार्म्स तर्फे. वा, हे तर आमचं घरचंच. जसं तुमच्या घरचं तसं आमच्या घरचं. हे सगळे प्रॉडक्ट त्यांनी पाठवले, पण तुला माहिती आहे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे, आणि केमिकल वापरलेले. मला सांगायला आवडेल की निरगुडकरांच्या घरातले
मॅक्झिमम कार्यक्रम मी केलेले आहेत. हे मला माहित होतं, आता तू सांगितलं सेवा करायला. त्याच्यामुळे निरगुडकर फार्म म्हणजे आमचं घरचं असं मी नक्कीच म्हणेन. वा, गिफ्ट म्हणजे काय मज्जा असते. हा, खरंच आहे. म्हणजे ऑलवेज वेलकम. ऑलवेज वेलकम. म्हणजे आपण म्हणतो लहानपणी गिफ्ट आवडतात असं नाही, मोठेपणी पण अशी छान छान गिफ्ट बघितल्यानंतर आपल्याजवळ कितीही असलं तरी दुसऱ्याने दिलेलं गिफ्ट अगदी उघडणं हे एक मोठं एक्साइटमेंट असते. आणि प्रेमाने, तुझ्यासारख्या मैत्रिणीने प्रेमाने दिल्यानंतर नक्कीच खूप बरं वाटलं. पण अमृताताई, मला येऊन इथे खूप बरं वाटलं. 1-on-1 खूप छान गप्पा झाल्या, खूप छान गप्पा रंगल्या. आणि मला नक्की प्रेक्षकांना सांगायचंय की अमृताताईच्या चॅनलवर इतके कलाकार आतापर्यंत येऊन गेलेत, त्या सगळ्या कलाकारांच्या मी सुद्धा मुलाखती घेतल्यात. पण मला पुन्हा एकदा तुझ्या चॅनलवर त्या सगळ्या कलाकारांशी भेटल्यावर खूप बरं वाटलं. गप्पा त्यांच्या ऐकतानाही खूप छान वाटलं. त्यामुळे मी नक्की सगळ्यांना सांगेन की चॅनल सबस्क्राईब करा. अमृता फिल्म्सचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनल पहा. हे सगळ्या ज्या गप्पा आहेत त्या ऐकायला तुम्हालाही आवडतील. आणि मी नक्की खात्रीने सांगते की या पुढच्या टप्प्यावर सुद्धा, कारण मला वाटतं 100 पार झाली आणि सेंचुरी कंप्लीट झालेली आहे आता. त्यामुळे या पुढच्या टप्प्यावर खूप छान आणखीन मुलाखती ऐकायला मिळणार आहेत. पण मला तुला एक आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हे 100 तर झाले, 100 एपिसोड कंप्लीट करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ते पूर्ण झाले, मग आता नवीन काही करावं असं वाटतंय का? डोक्यात आहे माझ्या. कारण काय होतंय की अनेक जण मला म्हणतात की अरे तुला फक्त हिरो हिरोईन्सच दिसतात का, किंवा चित्रपट क्षेत्रातलेच लोक दिसतात का? बाहेरच्या जगात अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या स्टार आहेत, त्यांच्या मुलाखती काय नाही घेत. आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये डॉक्टर्स मित्र मैत्रिणी खूप आहेत, वकील मित्र मैत्रिणी खूप आहेत. तर ते मला अनेकदा सांगतात की अरे आमची मुलाखत घे ना, आमची मुलाखत घे ना. तर आता जानेवारी पासून मी सगळ्या डॉक्टर्सच्या मुलाखती घेणार आहे आणि दर सोमवारी या मुलाखती तुम्हाला ऐकायला मिळतील. नक्की तुम्ही या मुलाखती बघा. आणि ज्याची आता खूप गरज आहे. हो, खरंय. नवीन वर्षाचा नवीन संकल्प आहे तो माझा. तर बघू आता किती करू शकते हे पण बघायला पाहिजे. नाही, छान होईल. माझ्या खूप शुभेच्छा, सदिच्छा आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या सुद्धा खूप शुभेच्छा तुझ्या पाठीशी. थँक्यू.